अशी झोपते. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत. पाठीमागे सेट दिसत असेल. नुकताच ब्रेक झालाय आणि ब्रेकमध्ये आपण तुमच्या लाडक्या अभिनेत्रीला भेटणार आहोत, जुई गडकरीला. आणि आज आपण जाणून घेणार आहोत तिच्या मेकअप रूमचं सिक्रेट. थेट तिच्या मेकअप रूममध्ये जाऊया आणि बघूया मेकअप रूममध्ये नेमकी किती जण आहेत, कोण कोण आहे, कोणासोबत ती मेकअप रूम शेअर करते आणि तिच्या मेकअप रूममधले सिक्रेट्स काय आहेत. चला. हॅलो. हॅलो, हाय. वेलकम वेलकम. येस, थँक्यू. आमच्या मेकअप रूम मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि आत्ता माझ्या मते प्राजक्ताताई आणि जुई, तुम्ही दोघी दिसताय मला मेकअप रूम मध्ये. स्वागत आहे तुम्हा दोघींचं पण लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि माझं खरं तर सेगमेंट आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट. त्याच्यामुळे आज मी जाणून घ्यायला आली आहे तुमच्या मेकअप रूमचं सिक्रेट काय आहे, कोण कोण असतात, किती जणी असतात. आता प्राजक्ताताई तर मला दिसतातच आहेत, आणखीन किती जणी आहेत? आमच्या मेकअप रूमची सिक्रेट हीच आहे की रूम जेव्हा ज्या साईजची दिसतीये ना त्यामध्ये खूप बायका बसू शकतात. हे सगळ्यात मोठं एक वेगळ्या टाईपचं चेंबर आहे इथे. कारण आता इथे प्राजक्ताताई आहे, प्रियंका असते इथे, इथेच दिशा पण येते म्हणजे आमची कुसुमताई, इथेच शिल्पाताई पण असते म्हणजे आमची प्रतिमा. आणि असं कधी कोणी मुलींचं जर का आवरून झालं तर त्याही इथे येऊन बसतात. म्हणजे बरेचदा आता मोनिका जेव्हा येईल तेव्हा मोनिका पण इथेच येणार आहे. म्हणजे तिची बाळाची आणि तिची रूम सेपरेट असेल, पण मोनिका तयार होऊन वगैरे इथे बरेचदा आमच्या इथे असायची. तर त्यामुळे आमच्या रूम मध्ये अशा आम्ही सगळ्या अशा लिटरली आम्ही अशा बसतो. पण खूप मजा येते सगळ्या जणींना. आम्हाला कोणाला मग त्रास होत नाही तेव्हा. ओके. आणि आता प्राजक्ताताई, काय वाचन काय सुरू आहे एकंदरीत? आणि थोडी तब्येत डाऊन आहे. जरा बीपी वाढले, पण काय नाही, बाकी मस्त आहे. काय वाचन सुरू आहे? आणि ब्रेक टाइम मध्ये काय? ब्रेक टाइम मध्ये मी सध्या सुधा मूर्तींचं वाईज अँड अदरवाईज वाचते. वाव. ओके. सो ही स्पेसिफिक तुमची जागा आहे? नाही, माझी तो कॉर्नर प्राजक्ताताईचा आहे. ही जुईची जागा, ही माझी जागा. ह्याच्यामध्ये मी ह्या खुर्चीत बसते, झोपते. मी लिटरली त्यात कम्फर्टेबल असते पूर्ण. बापरे. प्रियंका ह्याच्यावर झोपते आणि प्रतिमाताई इथे म्हणजे शिल्पाताई ह्या खुर्चीत बसते. सो आमचे इथे 4 कॉर्नर्स आम्ही घेतलेले आहेत. बापरे. सगळ्या फिमेल आर्टिस्ट एका फिमेल आर्टिस्ट सगळ्या नाही, अजून शिवाय 3 मेकअप रूम्स आहेत आमच्या, ज्याच्यामध्ये एकामध्ये मोनिका आणि मयुरी बसतात, एकात आजी बसते, सुमन काकू वगैरे तिकडचे रविराज हाऊसवाले आले की त्यांची अजून एक वेगळी रूम आहे. सो अशा रूम्स बऱ्याच आहेत. पण मी सांगते काय की आम्ही एवढ्या जणी एका रूम मध्ये बसतो अँड वी आर लाईक हॅपी. आम्हाला मजा येते इथे असं बसायला. ओके. अर्थात खूप जण असलं की आपल्या गप्पाही छान रंगतात आणि ब्रेक टाइम मध्ये. सो आत्ताही सीन लागायला थोडासा वेळ आहे. सो आम्हाला तुझ्या मेकअप रूमच्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात आता कुठून करूया? तुझ्या ह्या जागेपासून तर की आता मागे बघू नका, खूप आमचे सगळ्यांचे कॉस्ट्युम्स वगैरे दिवसभराचे लावलेले असतात. अर्थात. सो ह्या खुर्चीत मी अशी असते आणि आणि ह्यात मी अशी झोपते. कारण मी या खुर्चीत मावते लिटरली आणि मला समहाव माहित नाही, अशी खूप कम्फर्टेबल वाटते ही खुर्ची. ओके. आणि मला समहाव प्रॉब्लेम आहे ना कापडांचा आहे. म्हणजे सेटवरती कुठली पण सोफे किंवा कापड असलेल्या खुर्च्या असतील ना, मी बसत नाही. मला काहीतरी असं भीती वाटते की काहीतरी इन्फेक्शन असेल किंवा असं एक समहाव काहीतरी भीती वाटते. त्यामुळे एक तर मी प्लास्टिक चेअर्सवर असते, नाही तर अशा रेक्झिनवर असते. त्यामुळे ही माझा हा अशी एक छोटीशी इथे खुर्ची आहे. यामध्ये बाकी पण सगळे झोपतात, पण जनरली जास्त मी इथे असते आणि मी ह्यात झोपते, म्हणजे मी मावते यात पूर्ण. सो ही माझी खुर्ची आहे इथली. आणि त्यानंतर बाय द वे हे बघा आमचं हे कॅलेंडर, स्टार प्रवाहाचे कॅलेंडर. सो आमच्या तिघांचा फोटो आहे यावर. आणि अशी ही दरवर्षीची वेगवेगळी कॅलेंडर्स आहेत आमच्याकडे. हे दिवाळीचं आहे ना साधारणतः? ह्या आधीचं हे होतं. सो आमची अशी दरवर्षीची नवीन नवीन कॅलेंडर जी येतात ती आम्ही इथे लावतो आणि आमच्या प्रोडक्शन रूम मध्ये पण. आणि मग मी इथेच बसते मेकअप करायला. इथे प्रियंका बसते मध्ये आणि त्या साईडला प्राजक्ताताई. सो तिथे पण आम्ही आमच्या जागा तशा वाटून घेतलेल्या आहेत की प्रत्येकाचा एक आपला एक कम्फर्ट झोन असतो ना जागांच्या बाबतीत. सो प्राजक्ताताई तिकडे बसते, मध्ये प्रियंका बसते, मी इथे बसते, असं आमचं ठरलेलं आहे. आणि आम्हाला रिसेंटलीच आमच्या एका फॅन पेजनी बाप्पा पण गिफ्ट केला. अरे वा. सो तो आम्ही इथेच ठेवला होता. पण आता त्याला छान असं काहीतरी करून रूम मध्ये त्याचा एक छोटस असं
पण हे म्हणजे फॅन्स तुमचे सेटवर येतात किंवा ते कसे कोऑर्डिनेट करतात, म्हणजे ते फॅन्स ते तुम्हाला आमच्याशी गिफ्ट आमच्या द्यायचे इंस्टाग्राम पेजवरून कोऑर्डिनेट करतात ओके. आणि खूप गोड आहेत ते सगळे. ठरलं तर मगचे सायली अर्जुन फॅन पेजवाले आणि असे खूप त्या मुलीच आहेत, एक मुलगा पण आहे त्यांच्यात. सो अशी ती गँग सगळेजण येतात आमच्यासाठी, खूप खाऊ घेऊन येतात, गिफ्ट्स घेऊन येतात बापरे. आमच्यासाठी. लिटरली म्हणजे मला तर खूप खाऊ देतात, काय 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 मस्त गिफ्ट्स पण येतात. लास्ट टाइम त्यांनी आम्हाला ट्रॉफीज पण दिल्या, विच वॉज काय म्हणतो खूप प्रेशियस होत्या आमच्यासाठी त्या. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला तुम्हाला द्यायचंय, आम्हाला तुम्ही खूप आवडता सगळे. सो त्यांनी सगळ्या ऍक्टर्ससाठी TTMच्या ट्रॉफीज डिझाईन केल्या, त्यांना दिल्या. आणि शिवाय आमच्यासाठी खूप काय काय गोष्टी पण घेऊन आले होते. सो अशा सगळ्या एकत्र ते येतात. सो त्यांनीच हा बाप्पा पण दिला आम्हाला. वा वा वा. आणि आता माझ्या मते इथे मेकअप सगळ्यांचे झालेले हो, त्याच्यामुळे हे सगळं आमच्या तिघींचे हे पाऊच पण इथेच आहेत, ओके. जे आम्ही हे मेन पाऊच इथेच ठेवतो. फक्त हा तुझा आहे की हा माझा आहे, हे 2 ओके. माझे आहेत. हे प्रियंकाचा आहे, तिचा सेटवरचा पाऊच सेटवर आहे. तो प्राजक्ता ताईचा पाऊच आहे मेकअपचा, आणि तिचा पण सेटवरचा पाऊच सेटवर आहे. ओके. मग आता त्या पाऊच मध्ये काय काय गोष्टी जरा आम्हाला, म्हणजे मेकअप व्हॅनिटी एक तुमची असते ती तर आम्हाला व्हॅनिटी माहितीच तर मी आहे. घरीच ठेवली आहे. मी व्हॅनिटी कॅरी नाही करत, कारण ट्रॅव्हलिंग मध्ये खूप हल्ली खूप जरा प्रॉब्लेम होतोय मड आयलँड. त्यामुळे आम्ही छोट्या छोट्या गोष्टीच सगळ्या घेऊन येतो. ओके. सो हा माझा अगदी असा प्रिन्सेस मिरर अरे वगैरे. वा. सो हा मिरर आहे माझा. खूप गरज असते ह्या गोष्टीची. मग हे इथे मी वापरते ते बेस पॅलेट आहे, कारण आपला चॅनलनुसार किंवा TV नुसार जो एक टोन असतो तो मेंटेन करावा लागतो. सो हे ते बेस पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये माझे सगळे बेस असतात. ओके. पण हे बेस तू करतेस म्हणजे काही? हो, माझा पूर्ण मेकअप मीच करते रोज. आणि सगळ्याच शोज मध्ये जिथे कुठे जाईन माझा मेकअप मीच करते. सो त्यामुळे हे ते आहे. हे म्हणजे आय मेकअपच्या गोष्टी आहेत, आय शॅडो अँड ऑल. मग त्यानंतर इथे काही माझ्या, ही जी रोज मला सगळे विचारतात, नेल पेंट अच्छा. ओके. गरजेचं असतं ते आहे. आणि इथे सगळ्या म्हणजे मेकअपच्या गोष्टी आहेत ह्या. टचअप हेअर डेलीचं सगळं माझं मेकअप ह्याच्यामध्ये आहे. माझं प्रायमर आहे ह्याच्यामध्ये. हे पण एक आहे जे मी इव्हेंट्सला हा बेस यूज करते. सो हे प्रायमर आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये. आणि नेल पेंट काढण्यासाठीच्या पण गोष्टी लागतात ना. सो ऑन द गो पटकन नेल पेंट रिमूव्हर आहे. सो पटकन काढायचं, लावायचं, येता जाताना पण मी करते ह्या गोष्टी. आणि ह्यामध्ये पूर्ण माझा सगळा काय बोलतो आपण, ब्रशेस आहेत यामध्ये. आणि ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, हे तू यूज रोलर. करतेस? हो, कारण रोज आम्ही खूप वेळ काम करतो. आम्हाला झोप मला तरी 4 ते 5 तासच मिळाली आहे गेले कित्येक महिने. त्यामुळे जेव्हा सेटवर येते ना, तेव्हा असा फेस आपला सुजलेला असतो. आणि जनरली मुलींचा फेस सकाळी असा ब्लोट होतो, काहीही रिझन्स असतील, झोप किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील, काही असो पण असतं. तर हे मस्त मी सकाळी घरनं येताना मॉइश्चरायझर चोपडून येते, आणि गाडीमध्ये ड्राईव्ह करताना तर चेहऱ्यावर फिरवत बसायचं. सो तेवढ्या वेळामध्ये इथे पोहोचेपर्यंत चेहरा नॉर्मलला येतो. किंवा मग इथे आल्यावर तर मला वेळच नसतो, तरी सुद्धा एक 5-7 मिनिटं लागतात. सो हे रोज क्वार्ट्स आहे हा. सो हे फिरवते मी. हा लास्ट वीक पडला माझ्या हातून आणि ह्याचं खालचं तुटलंय, ते पण आहे, पण हा यूज करते. पण हे असं स्पेसिफिक हा रोलर आता खूप मार्केटमध्ये आले, म्हणजे ऑनलाईन वेगळे असतात, पण असं स्पेसिफिक कुठल्या स्टोनचा तू यूज? हा रोज क्वार्ट्स आहे. तू हातात घेऊन बघितलंस तर वजन कळेल तुला. हा खूप हेवी आहे, कारण हा ओरिजिनल रोज क्वार्ट्स आहे. हा स्किन आणि आपल्या ब्लड सर्क्युलेशन वगैरे साठी चांगला असतो. दुसरा जेड असतो, म्हणजे ग्रीन कलरचा एक असतो. सो हे 2. सो आपल्याला जे मी रोज क्वार्ट्सचा हे वापरते, आणि माझ्याकडे जेडचा गॉशा आहे. गॉशा स्टोन जो असतो तो मी घरी ठेवलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते आपल्याला, कारण लिम्फॅटिक ड्रेन्स वगैरे आपण करायला हवेत. सगळीकडे आपल्या फेसमध्ये, बॉडीमध्ये लिम्फॅटिक गोष्टी म्हणजे टॉक्सिन्स हे असतातच. तर आणि आम्ही तर कसे दिवसभर मेकअप मध्ये असतो, चेहरा धुताही येत नाही, चेहऱ्याला हातही लावता येत नाही. त्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत. बरं, रोज काय स्पा सॅलॉन कुठे जाणं होत नाही, त्यामुळे हे आपलं आपलं ठेवलेलं आहे मी काय काय छोटं छोटं आपलं. अजून एक महत्वाची गोष्ट ह्यामध्ये आहे ती म्हणजे, अगेन डेली सोपच्या ऍक्टर्सला पार्लर किंवा हे जाणंच होत नाही, त्यामुळे हे आहे माझ्याकडे. त्याच्यानीच मग मी आयब्रोज वगैरे करते माझ्या, कारण जाणं आणि करणं हे पॉसिबलच नसतं. पण तुला स्वतः करता येईल. मी तशी आता शिकलेली काय बोलतो ना आपण, गरज आपल्याला सगळं शिकवते. त्यामुळे सिरियस आवाज येत असेल तुम्हाला, यांनी मी माझ्या आयब्रोज वगैरे करते. आणि असेच आम्ही सगळ्या जणी काय काय आपल्याला शोधावं लागतं ऑप्शन. सो दिस इज चार्जेबल. आणि हे माझं छोटंसं पार्लर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मेकअपच्या गोष्टी आहेत इथे. आणि
हा रोजचा जो लागतो तो पण ह्या शोचा. ह्याच्यात जेवढे ब्रशेस आहेत तेवढे डेली यूज होतात एवढे हो हो, ब्रशेस? म्हणजे आता हा कटिंगचा ब्रश आहे, हा माझा बेस करण्याचा मोठा रोलर ब्रश आहे. सगळे दाखवते आम्ही सुद्धा. त्यानंतर हा पकड तू, हा ब्लश ऑनचा ब्रश आहे. ओके. आणि हे माझे आय शॅडोजचे ब्रश आहेत. सो ह्याच्यानी मेन आय शॅडो करते, ह्याच्यानी इथलं हायलायटर करते, ह्याच्यानी काय कटिंग द्यायचं असेल ते करते. आणि हा पण एक असा जनरल आपण जेव्हा 2 वेगळे कलर्स करतो आणि मर्ज करतो त्यासाठी हा ठेवलेला आहे. त्यानंतर हा पण तुम्हाला दिसेल, ह्याला एक असा अँगल आहे. सो अँग्युलर ब्लेंडर म्हणतात. सो इकडनं जेव्हा मोरपंखी किंवा अशा टाईपचे जेव्हा डोळे वेगळे करायचे असतात तेव्हा मी हे अँग्युलर यूज करते. त्यानंतर हा पण एक जनरल अशीच एक फ्लॅट आय शॅडो ब्रश आहे. जेव्हा एस्पेशली आपल्याला आपल्या आयबॉलला इथे फक्त हायलाइट करायचं असतं, सो फक्त अशी गोल्डन थोडीशी शेड घ्यायची आणि फक्त डॅब करायचं, सो आयबॉल हायलाइट होतो. असे सगळे वेगवेगळे ब्रशेस आहेत. हा पण एक त्यातलाच आहे. मग हे काजळ आहे, हे काही लिप क्रेयॉन्स आहेत, हे असे जनरल यात सगळं ठेवलेलं आहे. कारण व्हॅनिटी घेऊन येता येत नाहीये, व्हॅनिटीला खूप वजन आहे माझ्या आणि माझी व्हॅनिटी पण खूप मोठी आहे. पण हे ब्रशेस क्लीन करण्याची ही तुमची वेगळी प्रोसेस असते. सो किती महिन्यांनी का किती आठवड्यांनी? मी वीकली करते, वीकली. कारण ब्रशेस ही सगळ्यात जास्त इन्फेक्शन राहण्याची जागा आहे. सो जर तुम्हाला तुमची स्किन चांगली हवी असेल तर तुमचे ब्रशेस सगळ्यात पहिले क्लीन पाहिजेत. आणि जर का आम्हाला नाही मिळालं तर आम्ही मेकअप दादांना सांगतो, आमच्याकडे सोल्युशन आहे. एक्झॅक्टली. त्या सोल्युशन मध्ये टाकून आम्ही करतो. नाही तर तुला खरं सांगू, मी घरी गेले ना, दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर मी मस्त कोमट पाणी घेते, त्याच्यामध्ये माझा एक असा माइल्ड वाला शॅम्पू आहे, तो मोठ्या त्या मग मध्ये टाकते, सगळे ब्रशेस त्यामध्ये ठेवते 10 मिनिटं, काढले की ते स्वच्छ असतात. म्हणजे आपण हे असं पण सॅनिटाइजच होतं ना गरम पाण्यामध्ये टाकून, सो तेही करू शकतो. म्हणजे आपल्याकडे ब्रश क्लीन करायला ह्या 2 गोष्टी आहेत, एक तर सोल्युशन मध्ये टाका, नाही तर कोमट पाण्यात, मग तसे क्लीन करते. मग ते वीकली करू शकतात, त्याने डॅमेज होत नाही? इट डिपेंड्स, तुमची क्वालिटी चांगली पाहिजे. आता हे माझे ब्रशेस ना 1.5-2 वर्षापेक्षाही जास्त जुने आणि ते रोज मी वापरते आणि मी त्यांना वाटेल तसे धुते, पण तरी त्यांचे हेअर तितके छान राहतात. म्हणजे एकदाच चांगले पैसे देऊन चांगली गोष्ट घेतली ना की ती टिकते भरपूर, त्यातलं येते. ओके. मेकअप रूमच्या या तुम्हाला सिक्रेट गोष्टी कळल्या असतील, ज्या खरं तर मुलींसाठी डेली यूज करतात, खूप महत्वाच्या आहेत. आणि मग तुम्ही जे रोज सगळेजण विचारता, तुझी ज्वेलरी कुठून आणली, हे कुठून आणलं, सो हे रोजच्या इथे प्लेस करू शकतेस. हे रोज वापरणाऱ्यातल्या काही थोड्याफारच गोष्टी आहेत. कारण जसे तुम्हाला माहिती आहे की फेस्टिवल आला किंवा काही तर ज्वेलरी जास्त असते, मग ते सगळे दागिने वेगळ्या मोठ्या बॉक्समध्ये आहेत. पण इथे कसं आम्ही रोज जे वापरायला लागतात ते ठेवतो, कारण आम्ही 4-5 जणी असतो, मग आम्ही प्रत्येकीचं सामान, सो सी हे एक रोजचं वापरणाऱ्या. आता माझ्या म्हणजे तू घातलेस त्याच्याशी सिमिलरच आहे. साधारण माझा पॅटर्न आहे ना असा झुमके आणि असाच ठेवलेला आहे त्यांनी. सो सिम्पल पॅटर्न्स आहेत माझे सगळे, मोस्टली मीना वर्क वगैरे. सो असे हे असे झुमके वगैरे आहेत सगळे, आणि माझ्या साड्यांना मॅचिंग आहेत असे सगळे. ते सगळे मीना वर्क केलेले. पण जेव्हा फॅन्स येतात तेव्हा असेही काही गिफ्ट्स आणतात? अगं खूप आणतात, आणि माझ्यासाठी तर मी सांगते आय एम ब्लेस्ड. मला खूप सुंदर सुंदर, आता मी सगळे काढत नाही, हे पण तसेच आहेत, काही कानातले सगळे वेगवेगळे ठेवलेले आहेत. कॉन्ट्रास्ट मध्ये जातील साड्यांवर, असं आम्ही छान छान काय काय करत असतो. मी आणि आमची वैदेही आहे आमच्या इथे, ती करत असते काय काय. हे पण आता म्हणजे हे फेस्टिवल्सला आपल्याला आपण पारंपरिक दागिने जे घालतो, मोत्यांचे ते पण आहेत. ही सगळी डेली वेअरची तुझी ज्वेलरी आहे. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये हे सगळे सेट्स वगैरे आम्ही काय काय ठेवलेले आहेत. पण जे कसं डेलीला काय छोटं मोठं काय कार्यक्रम असेल तर पटकन घालायचं असेल तर, अदरवाईज दुसरे बॉक्सेस आमचे कॉस्ट्युम रूम मध्ये आहेत. सो आता हा एक आहे सेट नाजूकसा असा. वाव. ओके. सो बेसिक आहे तिथे. अशा सगळ्या गोष्टी रोजच्या मेकअप रूम मधल्या इथे ठेवलेल्या असतात. आणि बरेचदा असं होतं की आम्ही 7 जणी 8 जणी असतो लेडीज, सगळ्यांचा एकत्र चेंज असतो, सगळ्यांचा एकत्र रेडी होऊन एकत्र सीन मध्ये असतो आम्ही, त्यामुळे मग धावपळ होते, म्हणून सगळ्या गोष्टी इथे असतात.
तर माझ्या मते आणि इथे बऱ्याच जणींचे पाऊच दिसत आहेत. हो. सो ते म्हणतात ना की तुम्ही एकमेकींच्या काही गोष्टी युज करता का किंवा नाही. कोणी नसलं काही तर अशा काही गोष्टी सॉर्टेड आहेत की? कसं आहे ना, आम्ही आमचे पाउचेस आणि गोष्टी कॅरी ह्याचसाठी करतो की दुसऱ्यांचं वापरायला लागू नये. ओके. कारण इन्फेक्शन होण्याचे खूप म्हणजे चान्सेस असतात. त्यामुळे प्रत्येकीचं वेगवेगळं जे ब्रँड्स आपल्याला सूट होतात, आपल्या स्किनच्या नुसार सगळे प्रत्येकीच्या वेगळ्या गोष्टी आहेत. राईट. सो मग आम्ही तसं वेगवेगळं वापरतो. आमची मॉइश्चरायझर्स पासून आमची सनस्क्रीन्स पण वेगळी आहेत. बापरे. प्रत्येकीला स्किनला वेगळं सूट होतं. ओके. सो त्यानुसार इथे प्रत्येकीची प्रोडक्ट्स आहेत. आणि आता हे माझं सेटवरचं जे पाऊच आहे याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हे आयकूल. कारण दिवसभर डोळ्यांवरती इतका स्ट्रेस येतो, आपल्या मेकअप प्रोडक्ट्स असतात, लाईट्स खूप हेवी असतात, तर मग रिलॅक्स करायला जरा डोळ्यांमध्ये 2 ड्रॉप्स टाकले संध्याकाळी की मग जरा डोळे रिलॅक्स होतात. पण ह्या दिवसातनं एकदा एखादा दोनदा तीनदा कसंही तुमच्या डोळ्यांवर जसा स्ट्रेस येतो डोळे ड्राय होतात. आणि स्पेशली आम्ही समुद्राजवळ आहोत तर इथली हवा पण जी आहे ती आमच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे खूप त्रासदायक असते ही खारी हवा. मग त्यामुळे आम्ही हे जरा डोळ्यात टाकलं की जरा संध्याकाळी सूदिंग जरा बरं वाटतं. आणि बाकीच्या यामध्ये इतर गोष्टी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट यात माझ्या नेहमी असते डोकेदुखीची गोळी. कारण बरेचदा मला मायग्रेन होतं त्यामुळे मग ही सेटवरच माझ्या पाऊच मध्ये असते की जर डोकं दुखायला लागलंच तर मग हे. आणि असे छोट्या छोट्या काही काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात पण त्या सगळ्या याच्यामध्ये. आता हा लिप बाम, ओके, असं सगळं असतं यामध्ये. पण आता हल्ली मेकअपसाठी एक तर 2 गोष्टी मोस्टली आपण फाउंडेशनसाठी वापरतो. म्हणजे स्पॉन्ज असतो तो, अदरवाईज आपला ब्लेंड वाला ब्रश. सो काय जास्त प्रेफरेबल तुला वाटतं किंवा कम्फर्टेबल किंवा ते जास्त फाउंडेशन कॅप्चर करत नाही पण ते सूदिंग इफेक्ट देतं? तसं पण तू जर बघितलंस तर तुला माझी स्किन पूर्ण दिसेल. मी जास्त बेस करतच नाही कारण मला स्वतःला जास्त आवडत नाही आणि म्हणून मी स्वतः करते मेकअप. कारण मग मेकअप मॅन वगैरे असतील ना ते आपल्या खूप बेस लावतात, ते मला आवडत नाही. आणि मी तर ब्रशनी घेते डायरेक्ट, माझा मेकअप 15 मिनिटात होऊन जातो. ओके. आणि त्याच वेळेला माझी हेअर ड्रेसर माझे हेअर करत असते त्यामुळे मी हाफ एन आवर मध्ये विथ हेअर मेकअप कॉस्ट्युम मी रेडी असते. वाव. सो त्यामुळे मला वेळ लागत नाही आणि मी कमीत कमी प्रोडक्ट्स यूज करून मेकअप करते. कारण मला असं वाटतं की मेकअप इज ऑल अबाउट हायलाइटिंग युअर गुड पॉइंट्स, ना की कॅमोफ्लॅजिंग थिंग्स. बट म्हणजे हल्ली जे काय मुली कॅमोफ्लॅज खूप लपवायला जातात त्यापेक्षा मला वाटतं तुमचे चांगले फीचर्स आहेत ना तेवढे हायलाइट करा म्हणजेच मेकअप झाला असं वाटेल. ओके. पण ह्याच्या मागे माझ्या मते खूप एक छान सिक्रेट दडलेलं आहे, ते म्हणजे मेकअप छान दिसण्यासाठी तुमची स्किन छान असणं गरजेचं आहे. म्हणजे तू आता म्हणतेस की तू कमी फाउंडेशन लावते कारण तुझी स्किनही तशीच आहे. कारण अदरवाईज खूप खड्डे किंवा आपल्याला लपवायला खूप जास्त फाउंडेशन आणि लावावं लागतं. स्किन केअर तुझं इथे असतं किंवा स्किन केअरची वेगळी बॅग मध्ये आहे. म्हणजे दाखवू का मी? येस. स्किन केअर असंच नसतं बट मी जसं मी म्हणाले की मी बरेचदा हल्ली मी गाडी घेऊन येत नाही कारण आमच्या इथे मडला खूप छान ट्रॅफिक असतं. त्यामुळे मग मी माझं मॉइश्चरायझर कॅरी करते. खूप गोंधळ आहे कारण आज आम्ही सगळ्यांनी. पण ही बॅग नेमकी डेली कॅरी करतेस? हो, आमच्या सगळ्यांच्या ना बॅग्स खूप असतात मोठ्या मोठ्या. सो हे माझं मॉइश्चरायझर आहे. ओके. आणि हे गेली मी 15 वर्ष हेच वापरते. मी त्यामध्ये पण काही चेंज केलेला नाहीये. पण तुझी स्किन टाईप काय आहे म्हणून तू हे मॉइश्चरायझर वापरते? माझी स्किन टाईप कॉम्बिनेशन स्किन आहे. ओके. आणि कॉमेडोजेनिक आहे, म्हणजे पटकन माझी स्किनला ना पोर्स ब्लॉक होऊ शकतात तशी स्किन आहे. ओके. त्यामुळे दिस इज अ नॉन कॉमेडोजेनिक प्रोडक्ट. आणि हे जनरल काय म्हणतो आपण मॉइश्चरायझर्स पेक्षा हे जरा महाग पडतं. म्हणजे आता ही जी ट्यूब असेल ही आहे बघ, ही आता ही आहे 1600ची. येस. सो हे तसं महाग आहे इतर ह्याच्यापेक्षा बट तुमची स्किन तेवढी चांगली राहते आणि दिवसभर मॉइश्चराइज राहते. आणि आता बघ ना, आता 15 वर्ष झाली मी वापरतीये हे. सो आणि ह्याच्यावर मेन म्हणजे ह्याच्यावर बेस खूप चांगला बसतो. ओके. हे सगळ्यात प्लस पॉइंट आहे आणि माझ्या डर्मॅटनी सजेस्ट केलेली आहे. त्यानंतर मी सगळ्याच गोष्टी काढते, तुम्हाला दाखवते. हा माझा हेअर स्प्रे असतो, म्हणजे हीट प्रोटेक्ट आपण ज्याला म्हणतो ना की खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आम्ही रोज स्ट्रेटनिंग रोज नाही करत मी, पण स्ट्रेटनिंग करावं लागतं किंवा काही स्टायलिंग करावं लागतं तेव्हा हा स्प्रे माझ्याकडे असतो. ह्याला फ्लॅट लायनर म्हणतात. हा केस खूप छान ठेवतो आणि अगदी 230 डिग्री पर्यंत वगैरे हा प्रोटेक्शन देतो असं म्हणतात तरी. म्हणजे हा तसा स्प्रे आहे हा. माझा लाडका आहे. तुला बॅग ह्याच्यावर ठेवायची आहे का? तू व्यवस्थित आतल्या गोष्टी तुम्हाला
गुहा आहे, अच्छा, गुहा. काही लपवण्यासारख्या आहेत का गोष्टी? आता हा हे माझं मेकअप काढण्याचे पण वाईप्स असतात. मग मी घरी जाता जाता ऑटोमध्ये किंवा कारमध्ये पण डिरेक्टली वाईपने तू मेकअप रिमूव्ह हो, करते हो. और पहिले कॉटनवर असं नाही काही नाही, use हे खूप करते? सॉफ्ट वाईप्स आहेत. अगेन म्हणजे हे अगदी कॉटन सारखेच वाईप्स आहेत माझे. अच्छा. सो ते चेहऱ्यावर असं मऊ मऊ वाटतं छान. Okay. तसे वाईप्स आहेत. आणि हे माझं बॉडी स्प्लॅश जरा अंगावरती मारलं की ओके. जरा बरं वाटतं, त्यामुळे हे आहे. आणि हां, आता हे थोडं संपायला आलंय, बट दिस इज लशील्ड. हे माझं सनस्क्रीन आहे. ओके. सो हे मी रोज वापरते. हे फेसचं सनस्क्रीन आहे आणि आय टेल यू, फेस आणि बॉडीला वेगवेगळी सनस्क्रीन्स वापरते मी. हे माझ्या बॉडीचं म्हणजे हाताला वगैरे लावण्याचं हे सनस्क्रीन आहे. सो ही 2 वेगळी सनस्क्रीन आहेत. अगेन तुमची कॉमेडोजेनिक म्हणजे हे ब्लॉक होत नाही ह्याच्यानी, त्यासाठी हे फेसला लावते मी आणि हे फुल स्किनला लावते बॉडीला. तसं मग काय ग्लेअर बीर ह्या गोष्टी आपल्या असतातच. ॲक्टर्सच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मी माझे फॅन्स माझ्या बरोबरच करते. सो हा आणि आउटडोर वगैरे शूट, आत्ताची हीट जी काही आहे गरज आहे, त्यासाठी yes. फॅन असतो. आणि हे अगेन म्हणजे स्किन केअर मध्ये येत नाहीत, बट ऑफकोर्स तुमच्या स्किनला जर का घाम आला फेसला तर अगेन ब्लॉक होऊ शकतं, मग ग्रीसी होते स्किन. त्यासाठी मग हे आपल्या फेस पुरता मेकअप म्हणजे प्राजक्ताताई तर मेकअप करता करता फॅन लावते, कारण तो ड्राय होतो फटाफट. ओके. मॉइश्चरायझर लावल्यानंतर मग पटापट बेस बसतो, त्यासाठी ती फॅन लावून ठेवते आणि मग बेस करते. So, प्रत्येकाचं एक वेगळं. चांगल्या टिप्स आहेत ऍक्च्युली या मेकअप माझ्याकडे ही करताना. गोष्ट आहे सगळ्यात गोड अशी. हे ही माझी अशी एक छोटीशी नोटबुक आहे आणि जे मला ओळखतात त्यांना कळेल काय आहे ह्या नोटबुक वरती. कॅट्स. आणि आतमध्ये पण ही नोटबुक अख्खी कॅट्सनी भरलेली आहे. वाव. तुम्हाला हे दिसेल जिथे जिथे सगळीकडे माऊ आहेत वेगवेगळ्या अशा छान. ही कोणी गिफ्ट केली आहे तुला और नाही, मीच मला गिफ्ट करते, मला कोणी नाही देत काही. पण काय म्हणजे कशासाठी कॅरी करतेस? काही लिखाण असतं किंवा काही नोट नोट करण्यासाठी. आणि खरं सांगायचं तर ती इतकी गोड बुक आहे ना, मी अजून ती वापरायला सुरुवात नाही केली, असं झालंय माझं. पण मला बाळांची खूप आठवण येते, माझी बाळं. त्यामुळे मग मी ही अशी एक डायरी माझ्याकडे ठेवली आहे की बाळं ऍटलिस्ट माझ्या बरोबर राहतील. आणि हा आता ह्या गोष्टी तुम्हाला दाखवते. फॅनचं म्हणालीस ना, पियू जोशी म्हणून एक आमची फॅन आहे, तिने माझ्यासाठी ही खास अशी एक बॅग बनवली आहे माझ्या एअरपॉड्सच्या साठी. वाव. सो अशा खूप क्यूट क्यूट गोष्टी मला देतात ह्या मुली. आणि हे आपण असं मी कॅरी करू शकते. अरे वा, मस्त आहे. क्यूट आहे, युनिकॉर्नचे कलर्स वापरून तिने मस्त बनवली आहे. खूप सुंदर आहे. आणि अशा आम्हा सगळ्यांना दिल्यात तिने, मुलींना. असं लोकरीचं काय काय करून असं. सो अशा काय काय गोष्टी खूप उपयोगाच्या आम्हाला देत असतात त्या सगळ्या. वा. आणि अजून काय बाकी ग्लेअर वगैरे. माझ्याकडे माझा स्पीकर पण असतो एक. अच्छा. मोठा, जो इकडे लावते मी ब्लूटूथचा आणि इथे खूप जोरात गाणी चालू असतात. बट अगेन मी काही दिवस तो आणत नाहीये. मग ही एक माझी महत्वाची गोष्ट असते. हे माझं प्रोटीन आहे. ओके. आणि हे व्हीगन प्रोटीन आहे. अच्छा. सो मग हे मी डायरेक्ट पाण्यात टाकून पिते. पण तरी एक्झॅक्ट कसली पावडर? लोक व्हे पितात ना, सो हे व्हे आहे, पण हे व्हीगन आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये मला लॅक्टोज इंटॉलरन्स असल्यामुळे ह्यात दुधाचा अंशच नाहीये, पण हे व्हे आहे. तसं आहे हे. सो ते मी पाण्यात टाकून मग पिते. मस्त स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे. पण कधी दिवसात ना एकदा संध्याकाळी? एकदा. आपल्या बॉडीला कसं असं सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या बॉडीला गरज कशाची असते, आपलं जितकं वजन आहे तेवढे ग्रॅम्स प्रोटीन खायला पाहिजे आपण रोज. सो आता मग एक स्कूप समजा 20 ग्रॅमचा असेल तर एक 2 स्कूप खाल्ले तरी खूप होतात. ओके. कारण बाकीचं डाळ वगैरे खाण्यामध्ये आपल्याला त्यातनं मिळतं थोडंफार. ओके. सो अशा सगळ्या गोष्टी ह्यात मी कोंबून आणलेल्या असतात माझ्याकडे. माझ्याकडे ही एक गोष्ट असते अजून एक. हा नॉर्मल स्प्रे आहे. ह्यात मी गोमूत्र टाकलेलं आहे थोडंसं. सो तसा एक स्प्रे माझ्याकडे हा नेहमी असतो. अरे वा. सो मला कधी असं. पण काही वेळेला तुम्ही कापूरही यूज करता. पण तो इथे. पण हा माझा एक गोमूत्राचा एक स्प्रे असतो माझ्याकडे नेहमी हातावर, किंवा मी कधी कधी चेहऱ्यावर पण मारते. मला एक असं एक बरं वाटतं, असतो हा माझ्याकडे नेहमी. आणि बाकीच्या गोष्टी तर काय कंगवा बिंगवा ह्या गोष्टी मुलींच्याकडे खूपच असतात. मग फोन्सचा पाऊच आहे हा माझा. आता हा एक फोन माझा ऑलरेडी इथे आहे, यात अजून 2. बापरे. सो यात वेगवेगळे नंबर्स आहेत. आणि सो हे पण एवढे 3 फोन झालंय असं की हे 2 फोन्स माझे चालू नंबरचे फोन्स आहेत.
अच्छा. आणि हा जो तिसरा फोन आहे ह्याच्यामध्ये कार्ड नाही टाकलेलं, पण यात ओके. बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्या मला गरज पडते कधी ओके. कधी, त्यामुळे हे फोन्स असतात माझ्याकडे. वा, पण कव्हरही छान आहे आणि ते बनवून घेतल्यासारखं वाटतंय. म्हणजे कोणतं? हे नाही, जे हे आहे मी जीन्सच्या हे आपल्या एका कापडासारखं अतिशय दिसतंय. लोकल शॉप मधनं मी हे घेतलेलं आहे. ओके. अतिशय असं छान स्वस्त आणि सस्ता, सुंदर, टिकाऊ आणि खूप खसखसून घासून बिसून धुतलं की ते स्वच्छ होतं वा, असं आहे ते. छान. पण हे कसं पटकन 2 फोन ह्यात माझे नीट राहतात, 3ही राहतात ऍक्च्युली. ओके. सो असा हा माझा फोनचा पाऊच आहे. आणि मला खाऊ पण खूप लागतो. खाण्याच्या So, बऱ्याच गोष्टी आता तिच्या झालंय काय, बॅगमध्ये. माझ्याकडे खाऊची बॅग मी आज आणली नाहीये कारण हा. मी आज ऑटोनी आलीये. ओके. सो हे एक अगेन मुलींना म्हणजे पिस्ताच. व्हेजिटेरियन्सला प्रोटीन कुठून कुठून मिळवायचे हे सगळे सोर्सेस आहेत माझ्याकडे. ओके. माझी शुगर खूप लो होत असते सतत, हा. त्यामुळे मला शुगर आवडत नाही. आणि ओके. पण मग काय करणार आहे, अशा काही गोष्टी आई बाबांनी जबरदस्ती सांगितल्यात की खा, काहीतरी गोड खा. तर मग हे असं काय काय असतं. आणि माझी लाडकी गोष्ट पॉपकॉर्न. थोडं हेल्दी पण आणि असं. बट दॅट इज मसाला पॉपकॉर्न आहे. हो, हे चीज पॉपकॉर्न्स आहेत आणि मी आमच्या इथे एक आहेत ते असे फ्रेश बनवून ऑर्डर घरी पाठवतात डायरेक्ट. सो मी अच्छा. 5 स्टार नाहीये ना नेमकं. 5 स्टार माझ्याकडे खूप असतं, माझे हो का? फेवरेट आहे. हो, आणि मी माझं 5 स्टार कोणाशी शेअर नाही करत. हा माझं ते एक वेगळं माझी स्टोरी आहे 5 स्टारची. मी कोणाबरोबर शेअर नाही करत. का पण का? नाही करत मी. आणि इफ आय शेअर माय 5 स्टार विथ यू ना, यू आर हा. दॅट इम्पॉर्टंट टू मी. ओ, तसं आहे माझं. बापरे. सो 5 स्टार मी शेअर नाही करत. बाकी सगळं मी देईन तुम्हाला. आणि बरं, आता तिच्या फॅन्सना कळलं असेल. अगं ते मला बॉक्सेसच्या बॉक्सेस हो? देतात. आणि मग हे हँड क्रीम हे नॉर्मल म्हणजे जस्ट मॉइश्चरायझिंग हो, म्हणून. हाय मॉइश्चरायझिंग आहे. सो अशा काही गोष्टी असतात. ग्लेअर असतो. ओके. सो ह्या झाल्या बॅगच्या. आणि बऱ्याच गोष्टी, अशी एक अजून एक बॅग कारमध्ये असते, ज्यात ओके. कपडे असतात एक दिवसाचे, सगळ्या गोष्टी. कारण अचानक मला राहावं लागलं तर मग मी इथे जवळच माझी मावशी आहे, तिच्याकडे राहते. सो ओके. अशा खूप गोष्टी असतात. बरं बरं, आता मेकअप रूम मधली एक बॅग तर पाहिली आणि तुझी मेकअपची एक पाऊच पाहिला. अदरवाईज या मेकअप रूमला एलिगंट बनवण्यासाठी, की आपलं म्हणतात ना, आपल्याला रॉ रूम मिळतो पण त्याचा आपण 4-5 जणी असल्यावर काहीतरी विचार करतो, आपण असं करूया तसं करूया. सो या मेकअप रूम मध्ये तुम्ही इनोव्हेटिव्ह केलेल्या गोष्टी काय आहेत? आम्ही तशा फार काही इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या नाही. हा. पण जेव्हा ही मेकअप रूम आम्हाला दिली गेली होती ना, TTM सुरू झालं तेव्हा, हम्म. तेव्हा पथेटिक कंडिशन मध्ये होती, खरं सांगते. रंग विचित्र होते. मग आम्ही इथे आल्यावर ना, आम्ही हे रंग लाईट कलर्स करून घेतले. ओके. वॉशरूमच्या नळांपासून गोष्टी चेंज करून घेतल्या. लिटरली WC पासून सगळ्या गोष्टी आम्ही चेंज करून घेतल्या. आम्हाला हव्यात तशा टाईल्स लावून घेतल्या. म्हणजे ओ. बऱ्याच गोष्टी पायपिंग पासून चेंज केल्या. म्हणजे आपल्याला इथे राहायचंय, जवळजवळ आम्ही इथे असतो. मग ह्या फळ्या लावल्या आम्ही इथे, हे कंपार्टमेंट्स केले, म्हणजे ह्याच्यावर अच्छा. आमचं सामान राहतं. आणि मुलींचं कसं खूप बॅग्स असतात. बरोबर. टिफिनची बॅग असते, ही बॅग असते वेगळी, शिवाय मेकअप पाऊच किंवा अनेक गोष्टी असू शकतात. हो. कधी कधी आम्ही एखादी बेडशीट कॅरी करतो. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग आम्ही हे कंपार्टमेंट्स करून घेतले. आत्ता अगदीच एवढ्यात एखाद महिन्यापूर्वी आम्ही हे पडदे लावून घेतले. अच्छा. कारण इथे मागे ना, एक तुम्ही बघाल हे कळेल, हे खिडकी आहे. हा. आणि त्या खिडकीला कलर केलेला आहे. तिथे एक पूर्वी प्लायवूड लावलेलं होतं मोठं. आणि प्राजक्ता तर इथे बसते, ते तिच्या डोक्यात पडलं एक दिवस. आणि लिटरली तिने हात असा पकडला म्हणून तिचं डोकं वाचलं, पण ते तिच्या अंगावर पडलं. एवढ्या मोठ्या साईजचं मोठे असे जाड प्लायवूड होतं, ते तिच्या डोक्यावर पडलं होतं. सो मग तेव्हापासून आम्ही ठरवलं की ते काढून टाकायचं. आणि मग आम्ही हे पडदे इथे लावले, रंग बदलला. आम्ही अजून काय रंगरंगोटी असंच काय जसं सजवतात तसं केलं नाहीये. आमची रूम सिम्पलच ठेवली आहे तशी, कारण हाफ ऑफ द टाइम आम्ही सेटवरच असतो. बरोबर. म्हणजे कंटिन्यू सीन चालू असतात. पण त्यामुळे अशा एवढ्याच बेसिक गोष्टी आम्ही बदलून घेतल्यात की ऍटलीस्ट ज्याच्याने आम्ही इथे थांबू शकू. रंग जरा लाईट करून घेतले. आणि स्वच्छ करायला आमचा प्रवीण म्हणून आहे इथे, तो असं दिवसातनं 2दा-3दा सगळं स्वच्छ करून जात असतो. सो तशा गोष्टी काही केल्यात. आणि बाकी आम्ही आमचं स्वच्छ ठेवतो. ओके. पण ह्या ना, या डेस्कवर मला एक गोष्ट वेगळी दिसते या ह्याच्यावर, ती म्हणजे
ती लोणच्याची बाटली एकटीच तिकडे आहे. सो म्हणजे जेवणाचं सगळं सामान वेगळं असताना मेकअपच्या गोष्टींमध्ये ती लोणच्याची बॉटल काय करते? ती जवळजवळ माझ्या 2 बाटल्या असतात तिथे. अच्छा. आणि मेकअप दादा काय म्हणते, स्पॉट दादांना माहितीये की जुई मॅडम लोणच्याशिवाय जेवतच नाही. अरे बापरे. काहीही असेल तरी लोणचं. त्यामुळे त्यांनी ती बाटली इथे देऊन ठेवली. कारण मी नाश्त्यात मी शिऱ्याबरोबर लोणचं खाणार, मी सगळ्याबरोबर लोणचं आता एवढंच नाही तर एक मोठी एवढी बाटली मी घरी बनवली आहे. आमच्याच भुल्लर मधलं म्हणजे जे इथे गार्डन मध्ये ज्या कैऱ्या आल्यात ना, त्या एवढी पिशवी भरून मला दिल्या दादांनी काढून. सो त्या मी घरी नेल्यात. त्याचं मी लोणचं माझ्या घरी पण पाठवलंय आणि एक बाटली इथे आणून देणार आहे मी सगळ्यांना, आमच्या दादा लोकांना. ती बाटली मी आता मुरवायला ठेवली आहे. अरे बापरे. मी लोणचं, माझं प्रेम आहे लोणच्यावर. मी तेच मगासपासून सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स किंवा सगळे पाऊच मेकअपचे, ती एकच तिथे बॉटल जेवणाशी रिलेटेड काहीतरी सापडलेली. आणि 2 आहेत त्या, एक आता नेली आहे दादांनी कुठेतरी, पण त्या 2 बाटल्या तिथे तरी असतात, नाही तर इथे लपवून ठेवलेल्या असतात पडद्यामागे. ओके. आता जो कैऱ्यांचा विषय काढला म्हणून मी तुला विचारते, तुमच्या सेटवर ना छान आवळ्याचं झाड आहे, जे छोटे आवळे असतात, तर त्याचं काही संध्याकाळी सेटवर किंवा असं काही येत आहेत आताशी, पण जसे मोठे होतात ना, आम्ही झाड फक्त हलवतो, खूप 100 पडतात, मग आम्ही ते खातो. अगं कैऱ्या पण किती इथे आम्ही सीसीटीव्ही लावलेले आहेत, पण आम्ही काढतो, आम्हाला ट्रिक्स माहिती आहेत. सो त्या कैऱ्या आम्ही म्हणजे, आणि हापूसचं झाड आहे, तोतापुरी आहे, त्या चाळीच्या वरती पायरी आहे. सो असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत इथे. इथे फुलं आहेत, भरपूर फुलं आहेत, इथे आवळे आहेत. सो असे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, काजूचं झाड आहे आमच्या दारात. बापरे. सो हो, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. शेंगा आहेत, मागच्या आठवड्यात आम्ही शेंगा काढून नेल्या कितीतरी. बापरे. हो. सो चंगळ आहे इथे, खाण्याची चंगळ आहे. मी सांगू ना की इथे ट्रॅव्हल करून येणं खूप टीडियस आहे, बट इथे आल्यावरती हे सगळं असं मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी किती 12 तास किंवा किती ते कशी 14 तास. 14 तास. ओके. 14 तास असतोच आम्ही इथे सगळे. बापरे. आणि सीन मधून साधारणतः किती वेळ गॅप मिळतो जी तुम्हाला मेकअप रूम मध्ये घालवायला? आता आज मिळाली आहे ना तशी गॅप, कारण दुसऱ्यांचं कटिंग सुरू आहे म्हणून. नाहीतर आम्ही तिथेच असते, म्हणजे मी तर तिथेच असते. चेंज करून पटकन जायचं, बरं चेंज करायचं, पटकन पळायचं. सो हे असं दिवसभर चालू असतं. पण आता जसं ताई एखादं पुस्तक वाचतात थोडंसं फ्री टाइम मध्ये, तुझं काय असतं की आता असा जर फ्री टाइम मिळाला तर मेकअप रूम मध्ये काय करण्यासारखं असतं जे तू करतेस? माझं लिखाण चालू असतं आणि 2-3 वेगवेगळ्या गोष्टींसाठी मी लिहित असते, त्यामुळे मग ते लिखाण चालू असतं. आणि काही डेडलाईन्स आहेत गोष्टी, त्याही मी लिहून पाठवत असते. आणि अदरवाईज मी वाचन असंच माझं ऑनलाईनच होत असतं, पण खूप वेळ एक तर मिळतच नाही मला मेकअप रूम मध्ये. मी सांगितलं ना, सगळ्या सीन मध्ये मी असते, त्यामुळे असं बसलीये निवांत असं नाही मिळत, पण मिळालं तर मी लिखाण करते. वा. पण मला आवर्जून प्राजक्ता ताईंना इथे एक गोष्ट विचारायची वाटेल, कारण जुई प्लीज इथे येशील. मला ना, तुम्ही आत्ता म्हणालात तसे की भरपूर सगळ्या 4-5 जणी एकत्र असतात इथे. सो ना, आपण भरपूर मुली एकत्र आलो की आपले खूप साऱ्या गोष्टींवर गप्पा होतात, गॉसिप होतात, टाइमपास होतो. तुमच्या मेकअप रूम मध्ये काय होतं आणि कशाशी रिलेटेड गप्पा होतात मुलींच्या खास करून? आमच्या रूम मध्ये पहिलं म्हणजे गॉसिप होतच नाही. नाही, सिरियसली आमच्या सेटवर पूर्ण गॉसिप होत नाही. गॉसिप आम्ही नाही करत, कारण आपल्या गॉसिप व्यतिरिक्त गप्पा मारायला खूप असतात. आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही रेसिपीज वगैरे शेअर करतो. आणि तुला सांगू, लिटरली वाटेल त्या गोष्टींचे डिस्कशन्स होतात, आणि गॉसिप करायला आमच्याकडे वेळ नसतो ऍक्च्युली. आम्ही आमच्यात इतक्या असतो, कारण त्याच्यातून काहीच आपलं प्रोडक्टिव्ह काहीच मिळत नसतं. तो आम्ही अजिबातच गॉसिपिंग काही करत नाही, म्हणून आम्ही सगळ्यात छान राहतो पण इथे. पण आता तुम्ही आहात, शिल्पाताई आहे, जेव्हा असं सिनियर आर्टिस्ट असतात सोबत, तेव्हा ते म्हणतात कुठल्याही गोष्टींमध्ये घरच्या, आता ताई म्हणाले रेसिपीज असतील किंवा आणखीन कुठल्या तरी गोष्टी, सो त्यांच्याकडनं काय घेतात? तू असेल, प्रिया असेल, काय जास्तीत जास्त त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करता? मी तिच्याकडनं एकच मेन गोष्ट घेतलीये, तिचा नम्रपणा. मला तो तिच्या एवढा नाही जमत. सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट आहे. लास्ट पण एका मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं, ही रूम तिची होती. म्हणजे कारण मी तर आश्रमात होते ना पहिले, तर मी लग्न होऊन आले तेव्हा ही एकटी या रूम मध्ये असायची. तेव्हा मला खूप दडपण आलं होतं की बापरे, आपण जिला लहानपणापासून बघितलेलं आहे, जिने एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलंय, एवढं काम केलंय, तिच्या रूम मध्ये आपण बसायचं तर ती कशी असेल काय. आणि डे 1 लाच माझ्या मनातला तो बोलतो ना बबल बर्स्ट झाला, आणि तिने मला ज्या प्रकारे इथे सामावून घेतलं. सो आता ही आमची रूम झाली, आणि कोणी नसलं तरी आम्ही दोघी असतोच इथे. आणि तिच्याकडनं मेन तर तेच शिकले की एका एवढ्या लहान मुलीला ती माझ्यासारखी होऊन वागते माझ्याशी. ती मला कुठेच हे जाणव देत नाही की मी कोणीतरी मोठी आहे या रूम मध्ये, तू अशी वाग, तू तशी वाग, कधीच नाही. थोडा कधी कधी मी तिला ओरडत असते की प्राजक्ता ताई नको ग अशी राहू, म्हणजे इतकी साधी नको राहू, हे मी तिला ओरडत असते. पण ती बिचारी तशीच असते. ती मला छान छान रेसिपीज सांगत असते.
ऑनलाईन शॉप करताना आम्ही खूप डिस्कस करत असतो. एक्झॅक्टली. हे खूप चालतं आमचं, खूप चालतं. ती पण काही घेत असेल तर ती मला विचारते की हे बघ जुई कसं वाटतंय, घेऊ का, छान आहे का, आणि मग ते ती घालून पण येते, मला ते दाखवते पण. असं सगळं करतो आम्ही इथे आणि खूप मजा येते. म्हणजे काही व्हिडिओज आम्ही बघून डिस्कस करत असतो. असं खूप खूप धमाल चालते. नाही, आणि जसं तर तू प्रश्न विचारलास की मी हिला प्रियाला आमच्याकडून काही काय शिकायला मिळतं, पण मी असं नेहमी म्हणते की शिकायला काही वय नसतं. म्हणजे ह्यांनीच आमच्याकडनं शिकायला पाहिजे असं काही नाहीये, पण आम्ही सुद्धा या पिढीकडनं बरंच काय अगं शिकत असतो. अगं खरंच आता बरं नाही, social आणि बघ तिला आज तरी बिचारी एवढं बोलतीये. नाही, पण खरं आता फक्त सोशल मीडिया वगैरे, आमची पिढी कुठे होती सोशल मीडियाला वगैरे, तर बरोबर. ह्या आम्हाला शिकवत असतात. म्हणजे अक्षरशः लिटरली म्हणजे मी आजही विचारते, ही म्हणजे हिचा ते- फोन मला देऊन जाते हा. आणि ती सीनला वगैरे जात असेल ना तर ती हा. मला देते आणि सांगते ही एवढी पोस्ट कर ना, काहीतरी लिही ना आणि पोस्ट कर ना. नाही, पण ह्यांना बरोबर जमतं माहितीये का, तर ते नाही जमत मला तसं. मग हम्म. मला खूप काही शिकवत असतात. त्यामुळे मी पण नेहमी रोज काय शिकायचं ह्या विचाराने इथे येत असते. पण मला एक गोष्ट खूप छान वाटली इथे आल्यानंतर, ते म्हणजे ना, आपण बऱ्याच वेळेला मेकअप रूम मध्ये आल्यानंतर ना, फ्री टाइम मध्ये बऱ्याच आर्टिस्टना विचारायचं, त्यांचा झोपण्याकडे जास्त कल असतो, किंवा म्हणतात ना, त्या ताईंचं मला खूप छान वाटलं की त्यांना एवढ्या आज त्या आजारी असून पण, किंवा त्यांचा बीपी शूट होऊन पण त्या नुसत्या झोपून नाहीये, तर ते पुस्तक वाचतात. म्हणजे काहीतरी आज खूप झोप काढली. आणि आम्ही पण मधून मधून वेळ मिळेल तशी झोप काढतो. पण आता मला जसं काही डेडलाईन्स मीट करायचे असतात त्यामुळे मी लिहित असते. आता आज ट्यूजडे आहे, मला थर्सडेला काही गोष्टी सबमिट करायच्या, वेनसडेला करायच्या असतात, सो मी त्या करते. असं असतं. सो लिखाण ते चालू असतं माझं. असं प्रत्येकीचं वेगवेगळं काय काय चालू असतं. ओके. आणि आता इथे प्रिया पण आलेली आहे. सो प्रिया, आम्ही खूप ना मेकअप रूम मधल्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत आम्ही. हो, सो आम्ही बऱ्याच मेकअप रूम मधल्या गोष्टी जाणून घेतल्यात. सो जेवढा आता आम्ही प्राजक्ताताई आणि जुईशी गप्पा मारल्या, तेवढं तुझ्याशी आणि आता जुईशी मला जे काही ऑन स्क्रीन, प्लीज जुई तू इथे इथे येऊ? येस प्लीज. अगं ते त्यांनी बघितलंय माझ्या बॅग मधलं. सो मला ऑन स्क्रीन ज्या काही तुमची टशन सुरू असते, मेकअप रूम मध्ये असताना दोघींच्या काय गप्पा सुरू असतात? बापरे. सीन विषयी तर नक्कीच नसतील असं मला सीन वाटतं. विषयी पण असतात. आम्ही स्क्रिप्ट बद्दल पण खूप बोलतो. एखादा सीन कसा व्हायला हवाय, कसा काय, ते पण आमचं खूप डिस्कशन असतं सगळ्यांचंच. अच्छा. सुदैवाने आमच्या सेटवरती असं कोणीच नाहीये की जे करत नाही डिस्कस, पण आम्ही कामाच्या बद्दल पण खूप डिस्कस करतो इथे. ओके. पण तरी ही मैत्री मला जाणून घ्यायला आवडेल, कारण ना, जे बऱ्याच सेटवर असं असतं की ज्यांची ऑन स्क्रीन टशन असते त्यांची ऑफ स्क्रीन खूप चांगली घट्ट मैत्री असते. सो तुमच्या बाबत दोघींचं असं काय, मेकअप रूम मध्ये आल्यानंतर किंवा सकाळी सकाळी जेव्हा पहिल्यांदा भेटल्यानंतर काय असतं जे एकमेकींची शेअर करावं असं पटकन वाटतं? अशी कुठल्या गोष्टी आहेत ज्या रॅन्डम शेअर होतात दोघींची? सध्या तरी एकच गोष्ट शेअर करतो, अरे लाईन लागली यार मला. मड मध्ये येताना आम्ही सगळे जे लाईन मध्ये असतो, ट्रॅफिक असतं ते. सो हल्ली हे असतं, अदरवाईज आम्ही सगळंच शेअर चालू असतं इथे, सगळा टाइमपास, सगळ्या गोष्टी बोलतो. तरी म्हणजे इथे काही तुला असं विषय एक नाही सांगता येणार ग, इतक्या गोष्टी आम्ही शेअर करत असतो, इतक्या गोष्टी बोलतो. म्हणजे अगदी पर्सनल गोष्टी सुद्धा हा. एकमेकींना सांगत असतो. एखादं स्वप्न असेल तर तेही सांगतो की हो. मला हे करायचंय, किंवा ती मला सांगते मला ते करायचंय, किंवा इथे हे करायचं, किंवा मग ते स्वप्न पूर्ण झालं तरीही सांगतो. किंवा अशा खूप गोष्टी असतात ज्या मी कदाचित सेटवरती इतर कोणाला नाही नाही सांगणार, पण सांगत. एकमेकींना सांगतो की ते आमच्यातल्या सिक्रेट म्हणून राहतं. की अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे कारण मला वाटतं की आम्ही आता गेले स्पेशली 2 महिने तर आम्ही जवळजवळ 2 महिन्यात आम्ही फक्त 3 सुट्ट्या वगैरे हो. घेतल्या असतील. हो. त्यामुळे आम्ही घरच्यांपेक्षा जास्त एकमेकांनाच बघत होतो. आणि मला छान हे वाटतं जुईचं की कधी कधी आपण जेव्हा खूप हेक्टिक स्केड्यूल मध्ये असतो तेव्हा आपल्याला कधी कधी शांत बसावंसं पण वाटतं. तर ती स्पेस तिला कळते आणि मलाही कळते, आणि त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो आम्ही असं नाही की हिला काय झालं, ही का शांत आहे. नाही, ती ठीक आहे, तिला तिचं म्हणजे तिचं असंही जरा होतं की 2-2 तास कधी कधी आम्ही दोघी पण सीन मध्ये नसतो. मी इकडे असते, पियू इकडे असते, ती तिच्या फोन मध्ये, आम्ही एक शब्दही बोलत नाही. हा. पण दॅट इज द स्पेस राईट. की आम्ही आमच्या ह्याच्यात असतो. कट्टू आम्ही परत हे करत असतो. पण एका व्यक्तीबाबत तुम्ही नक्की बोलत असाल असं मला आवर्जून वाटतंय, ती व्यक्ती म्हणजे अमित, ज्याच्यासोबत तुम्ही दोघेही काम करता. सो त्याच्याबद्दलचे असे काही पॉइंट्स आहेत जे दोघींमध्ये डिस्कस, ऑफ स्क्रीन असेल, ऑन स्क्रीनचे जे सीन तुम्ही गप्पा मारतच असाल, बट ऑफ स्क्रीनच्या त्याच्या काही गोष्टी ज्या तुम्हाला शेअर करायच्या वाटतील आत्ता प्रेक्षकांसमोर,
की ह्या अमितच्या गोष्टी त्या आम्ही थोड्याशा डिस्कस करतो. त्याचे काही सेटवरची मस्ती असेल, सेटवरचा टाइमपास असेल. जसं आता एक कुल्फीवाला एक सीन तुम्हाला सांगितला म्हणजे तेच होतं ना, पण ते असं आमच्या डिस्कशनचा पॉइंट नसतो तो. तो त्याला शिव्या घालायच्या असतील, त्याला काही बोलायचं असेल, आम्ही सगळे तिथल्या तिथे वाले आहोत. त्यामुळे असं काही नाहीये की त्याच्या कोणाबद्दल आम्ही मागून किंवा असं काही डिस्कशन पण नसतं. हे मागून असं नाही की जनरली आपण गप्पा मारतो. पण ऍक्च्युअली म्हणजे असं काही नाही की कोणाबद्दल मेकअप रूम मध्ये जाऊन बोलतो. आमच्या इथे एकच पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे सगळ्यांच्या बाबतीत, तिथल्या तिथे असतं तोंडावर. तिथल्या ते मग आम्ही एकमेकांना वाह्यात बडबडतो, शिव्या घालतो, काय वाटेल तसे बोलतो, पण ते तिथे असतं. मेकअप रूम मध्ये येऊन नंतर नसतं मग काही डिस्कशन. तसं आहे. ओके. आता आम्हाला जुईने सांगितलंस की मेकअप रूम पहिले कसा होता आणि आता नंतर बऱ्याच गोष्टी तुम्ही एक एक केल्यात. पण आता मी जाता जाता एक आवर्जून विचारेन की कुठली गोष्ट आता जर करायची असेल मेकअप रूम मध्ये तर कलेक्टिव्हली असा कुठला डिसिजन घ्याल की ही चेंज करायची किंवा ही गोष्ट बदलायची आहे, ही नवीन काहीतरी आणायची असेल, ते कलेक्टिव्ह डिसिजन काय असेल? आम्ही हल्लीच घेतलाय. मी त्याची पण स्टोरी सांगितली की का लावले. डेंजर दिसतात आणि मी इथे बसले होते आणि मला फक्त असं दिसलं पडताना आणि प्राजक्ता ताई अशी होती, इथे पडलं तिच्या. त्यामुळे आम्ही वुमन सारखी तिने असं ते झेललं आणि आपण असं की काय झालंय. पण नंतर मग आम्ही असं त्याला कलर करून घेतलं आणि मग नंतर तरी त्याच्यातून अशा खूप हीट येत होती त्यातनं, म्हणून मग पडदा लावला. ओके. किंवा कलेक्टिव्ह डिसिजन म्हणजे आमच्या बॅग ठेवण्याची एक विशिष्ट जागा आहे. प्रत्येकीची जागा आहे बॅग ठेवायची. आता प्राजक्ता ताईने आता तिची घेतली होती उषाला म्हणून, नाही तर तिची बॅग इथे असते. आमच्या दोघींच्या तिथे असतात. म्हणजे असं प्रत्येकीचे जागा आणि सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. जागा आणि कॉर्नर मेन म्हणजे ठरलेले आहेत. हा, बसण्याचे पण कॉर्नर. ती ऍक्च्युअली आहे ना, ती ते हॉट सीट असते ना तशी सीट आहे. पण त्या सीटवरून पण आमच्यात कधी भांडण नाही होत. कारण तेवढी मॅच्युरिटी आहे की अच्छा आता खूप वेळ जुईने काम केलं ना, मग आता मी तिथे नाही बसणार का, जुईला बसू देत थोडा वेळ. आणि किंवा तिला जर कळलं की आज तिची तब्येत बरी नाही आहे ना, मग ती स्वतःहून तिथे बसणार नाही, ती रिकामी ठेवणार की जाऊ दे तिला बसू दे, कारण ती मोस्ट कम्फर्टेबल सीट आहे ह्या खोलीतली. किंवा आता मला वाटलं की नाही, आता प्राजक्ता ताई आमच्यात सगळ्यात सिनियर आहे, तर आता तिला जास्त गरज आहे बसण्याची. मग आपसुक जुई तिकडे बसणार खुर्ची घेऊन किंवा मग मी इथे बसणार. सो हे अंडरस्टँडिंग. आणि असं कोणीच कधी बोललं नाही की उठ ना जरा मला बसू दे, ही वेळच येत नाही. आणि तिथे झोपण्याचं तर कोणी झोपतच नाही. अगदी तू कधी आडवी झालीस तर मला तर फेटिशच आहे, मी कधीच चुकून आडवी, ह्याच्यावर अगदीच मला अरे देवा आता खूपच पाठ दुखते तर झोपते, नाही तर नाहीच. तेवढा मला वाटतं की आता अंडरस्टँडिंग 2 वर्षात तयार झाली. जसं सीन मध्ये वाक्यांमध्ये काय आपण रिॲक्ट करणार आहोत, काय एकमेकांना रिॲक्शन देणार आहोत, हे जसं सवयीने कळायला लागतं, तसं मला वाटतं की मेकअप रूम मध्ये सुद्धा कोण कसं काय वागतं हे कळायला लागतं. कधी कधी होतं की आम्हा तिघींना एकमेकींची इतकी सवय झाली की चौथी व्यक्ती आली तर थोडस वेगळं वाटतं, आपल्याकडे कुठेतरी पाहुणे आल्यासारखं वाटतं ना, थोडं पाहुणचार गेल्यासारखं फील येतो. पण आणि ऍट टाइम्स मी तेच म्हटलं, ऍट टाइम्स इथे दिशा पण असते, इथे सगळ्या जणी आम्ही अशा बसलेलो असतो. सो दॅट इज ऑल्सो फन. असं गेम्स खेळणं वगैरे असा टाइम तुम्हाला कदाचित मिळतच नसेल. मला वेळच नाही मिळत. पण कधी असे लाईट्स गेले पावसाळ्यात वगैरे असं काही नाही जात लाईट घालवतो म्हणजे जात नाही. पण मला आणि जुईला लाईटची अलर्जी असल्यामुळे आम्ही लाईट बंद वगैरे करून बसतो. आम्ही दोघीच असतो तर आम्ही आय गेस मेकअपच्या ह्या ज्या येलो लाईट्स असतात त्या पण नाही लावत, त्याही लावत नाही. आम्ही विदाऊट लाईट मेकअप करतो. आणि जेव्हा आम्हाला कळतं दोघींना पण की आता आपल्याला काहीच नाही इतका वेळ, तर आम्ही सगळे लाईट्स ऑफ करून झोपतो आम्ही. काळोख किंवा बसतो झोपू किती. म्हणजे कॉमेडी गोष्ट ही आहे की आम्ही बसलेलो असतो गप्पा मारत, पण सगळे लाईट इथे किर्र काळोख असतो. बापरे, कमाल आहे. पण माझ्या मते जो जास्त टाइम आपण घरी स्पेंड करतो त्याच्याही पेक्षा खूप जास्त वेळ तुम्ही आता सेटवर स्पेंड करता, आणि हे असं असणं गरजेचं आहे. म्हणून हा मेकअप रूम हे तुमचं एक दुसरं घर असतं, सेट तुमचं एक दुसरं घर असतं. सो म्हणून माझं हे सेगमेंट आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट. यात आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात, तुमचे कॉर्नर्स, तुमचे स्किन केअर, तुमचे मेकअप आणि बऱ्याच गोष्टी असतात जे तुम्ही एकमेकांशी शेअर करता, त्याही आम्हाला या सेगमेंटमध्ये कळतात. म्हणून हे खास सेगमेंट होतं आणि मला मजा आली तुम्हाला सगळ्यांसोबत हे सिक्रेट प्रेक्षकांसोबत शेअर करताना. तुम्हाला जाता जाता तुमच्या लाडक्या फॅन्सना काय सांगायचं असेल तर, कारण म्हणजे तुमचे फॅन्स इथे येऊन तुम्हाला भेटून बऱ्याच काही गिफ्ट्स वगैरे देत असतात. सो ज्यांना ही इच्छा असेल किंवा जे ऑलरेडी देत असेल त्यांच्यासाठी काही एक मेसेज आहे?
एकतर कलेक्टिव्हली आम्ही थँक्यूच म्हणू, कारण तुम्ही खूप एफर्ट्स घेऊन आणि खूप लांब लांबून येतात. सो पुण्यापासून सगळ्या जणी त्या येतात बापरे. आणि आमच्यासाठी काय काय छान छान गोष्टी घेऊन येतात. सो तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि इतर प्रेक्षक तुम्ही आमच्यावर जे प्रेम करताय आणि आम्हाला दररोज जे मेसेजेस करताय त्यासाठी पण तुमचे खूप आभार. आणि मी एवढंच सांगू आम्ही दोघी मिळून, की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या लवकरच त्या लवकरच तुम्हाला TTM मध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका. आणि असंच प्रियावर पण प्रेम करत राहा. हो, कारण जेव्हा आता अर्जुन सायलीचं लग्न म्हणजे प्रिया आणि तन्वी आणि अर्जुनचं लग्न मोडून खऱ्या तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न झालं, तेव्हाही मी इंटरव्ह्यू मध्ये हेच म्हणत होते की सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे, थोडे पेशन्स ठेवा. हो. तसंच मी आत्ताही म्हणेन की हो, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. प्रत्येक म्हणतो ना की एखादा पदार्थ शिजायला वेळ लागतो ना, तो फायनल खायच्या हो. आधी त्याला जी प्रोसेस लागते ती सगळी प्रोसेस सुरू आहे. तुम्ही फक्त ही प्रोसेस एन्जॉय करा. मला खात्री आहे की तुम्हाला प्रोडक्टही आवडेल. हो. वा वा वा. चलो, खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि थँक्यू सो मच आमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात त्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच.